तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फेकी चांगली होती आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झाल्यानंतर टीम प्रिन्स इंडियन्स या टीमचं स्कोरबोर्ड सध्याच्या घडीला ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 1 सामना क्रमांक पहिला आपल्या समोर रंगत असताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला, टायमिंग चांगला आहे, चेंडू चालला डीपमध्ये, पुन्हा एकदा केतन बॉल खाली आलाय, बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टी कोईन एक सिंगल कंप्लीट केली. 3 रन आतापर्यंत होतात. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखलंय फलंदाज जॉन्टी कोईला, गोलंदाज कुणालने, कारण 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या. पहिला बॉल निर्धाव आला. गोलंदाज कुणाल 3 बॉल नंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय. फलंदाज देवेनचा हा बॉल देवेनसाठी होता. लॉफ्ट केला, लोंग कार्पेट डीप मिड विकेटला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज पंचांच्या भूमिकेमध्ये रायगड जिल्ह्यातील एक लेजंड खेळाडू लालचंदजी गावणसर देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनिलजी टेंबे आणि गणेशजी टेंबे हे देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय, चेंडू चाललाय, केतनच्या मस्तकावरती दस्तक देऊन जजमेंट त्याचं चुकलं, थोडंसं प्रभावित झाला. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराने धावफलकाची गती वाढत असताना टीम प्रिन्स इंडियन्स या टीमची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे 8 धावा, 8 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल प्रभावित केलं. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत निखिल आपण जर पाहिलं तर एका षटकासाठी आतापर्यंत वेळ घेतला गेलाय. 3 मिनिटं 10 सेकंड. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये एक इनिंग ही कंप्लीट करायची आहे टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर संघ. अन्यथा 3 ओव्हर तुम्हाला मात्र खऱ्या अर्थाने 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. अन्यथा एक फिल्डर हा तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले सिद्धी कोईला. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी या बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज देखील त्याच अपेक्षा असतील टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमला, कारण दोन्ही संघ मात्र एक महत्त्वपूर्ण विजय मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील या मॅचमध्ये. कारण आजचा हा दुसरा दिवस देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे एकंदरीत सर्वच 8 संघांसाठी, कारण दुसरा दिवस आहे. दिवस रात्र असा फॉर्मॅट, भरपूर चांगली मेहनत संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. आणि 7व्या पर्वामध्ये देखील हाच दिमागदार सोहळा आपल्या समोर साकार होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सिद्धी आला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत देवेन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. झेलची संधी, कुणाल कोई झेल खाली आणि पहिला विकेट गमावलाय टीम प्रिन्स इंडियन्स या टीमला. हा पहिला धक्का. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. विकी हनवटे आपल्याला पाहायला मिळेल. 1 डाऊनसाठी तो दाखल झालाय. आतापर्यंत पहिला विकेट गमावलाय. 8 रनवर पहिला धक्का पाहायला मिळाला प्रिन्स इंडियन्स या टीमला. या मॅचमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. ॲज अ ओपनर म्हणून टीम कॅप्टन जॉन्टीची भरपूर चांगली भूमिका राहिली, कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय.
गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर तैनात. टिपला हा झेल सूरजने आणि दुसरा धक्का. तू चल तो मे आया. फलंदाज देविन बाद झाल्यानंतर फलंदाज विकी हनवटे देखील होतोय बाद आणि दुसरा धक्का 8 रनवर. दोन फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज विशाल कोई मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. ऑन हॅट्रिक वर आहे सिद्धी. तर नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर नव्हता, स्वतः सिद्दीक गेलाय बॉल जज करण्यासाठी. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती, 2 विकेट गमावल्यानंतर, परंतु त्यानंतर विशालने सिंगल कंप्लीट करून दिली. कारण स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे त्याने आतापर्यंत एक चौकार लगावलाय. गोलंदाज सज्ज होते. स्विच हिट केलाय. 1 हँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल पंचांचा इशारा येतोय. सरळ 4 रनसाठी येतोय. एक ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा प्रिन्स इंडियन्स या टीमच्या धावफलकाला गती मिळत असताना टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13 रन. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड ठेवली हे चेंडूवर आणि एक चांगला दर्जाचा स्विच हिट आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज जॉन्टी कोईच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. बॉलर सिद्धी पुन्हा एकदा सज्ज होते. थोडासा महागडा ठरला या चौथ्या बॉलवर. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक धाव या ठिकाणी ॲड होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या इनिंगमधला हा पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 14 रन झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल लॉफ्ट करायचा होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत 14 रन झालेत. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल टीम प्रिन्स इंडियन्स या टीमच्या धावफलकावरती. हलक्या त्याने कट केलाय. एक सिंगल गलीच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच संस्कार सनरायझर्स टीमचे कॅप्टन आणि देव चॅलेंजर या टीमचे कॅप्टन. चला 2 ओव्हरचा खेळ झालाय. आतापर्यंत 2 षटकं कंप्लीट होण्यासाठी वेळ झालाय. तर 6 मिनिटं आणि 10 सेकंद अजून शिल्लक आहेत. या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक एक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक प्लेयर तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर गोलंदाजीसाठी स्वतः टीमचा कर्णधार नयन आपल्याला पाहायला मिळेल. नयन 6 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करावं लागेल, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुमचा एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे.
गोलंदाज सज्ज होतोय नयन ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर कुणाल त्या ठिकाणी तैनात होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच संस्कार सनरायझर टीमचे कॅप्टन आणि देव चॅलेंजर या टीमचे कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जर एखाद्या टीमचा कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्या उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. जर दुसऱ्या टीमचा कॅप्टन अनुपस्थित असेल तर 1 रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नयनचा हा बॉल, परंतु नो बॉलचा इशारा जरूर पंचांनी दर्शवलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल तर नो बॉलचा इशारा आणि फ्रीडची संधी असेल तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे. तर विशाल कोई बाद आहे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच संस्कार सनरायझर टीमचे कॅप्टन आणि देव चॅलेंजर या टीमचे कॅप्टन आपण यायचा नवीन फलंदाज वरुण कोई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आहे आणि फ्रीडची संधी असेल फलंदाजाकडे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फ्री हिटचा हा बॉल
परंतु एकच सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. आखूड पद्धतीचा हा बॉल बीट झाल्यानंतर थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल. वरूनच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने 24 रन मात्र स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण जरूर केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मिड विकेटला फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चौकारानंतर आणखीन एक आक्रमकतेचा बाणा. मितील 6 धावा हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने त्या म्हणजे 30 रन. अवघ्या 13 मिनिटांमध्ये हे 3 षटकं कंप्लीट झाली. प्रत्येक टीमकडून अशीच अपेक्षा असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा आणि जशी ही ओव्हर संपेल त्यानंतर संस्कार सनरायझर टीमचे कॅप्टन आणि देव चॅलेंजर टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. गोलंदाजीसाठी नामदेव टिपू याने इन्व्हाइट केले. शेवटच्या स्पेलसाठी अनुभवाचा भरपूर साठा आहे. पहिलाच बॉल थोडंसं प्रभावित केलं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन 31. आतापर्यंत 31 धावा होत आहेत धावफलकावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते नामदेव टिपू यांच्या माध्यमातून. एक फिल्डर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केले गेलेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय. उंची भरपूर प्राप्त केली बॉलने. परंतु या क्षणाला काय घडले? जेल सुटल्यानंतर एक जीवदान मिळालं. एक सिंगल या ठिकाणी ॲड होते. 32 रन आतापर्यंत होत आहेत. चला नेक्स्ट मॅच संस्कार सनरायझर्स टीमचे कॅप्टन आणि देव चॅलेंजर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कंकेश आपण व्यासपीठावर या. स्टान्स बदलले होते. फटका चांगला आहे परंतु चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर जयेशच्या माध्यमातून. एकच सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 34.
अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे दोन दोन बॉलमध्ये जर 2 षटकार आले तर या मॅचमध्ये एक चांगला समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. टीम प्रिन्स प्रेम इंडियन्स या टीमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते. जयेश बॉल खाली थोडासा फंबल झाला. फक्त आणि फक्त एकच सिंगल, एक सिंगलच्या साह्याने 35. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि जसा हा बॉल होईल त्यानंतर टॉससाठी यायचा आहे. देव चॅलेंजर टीमचे कॅप्टन आणि संस्कार सनरायझर टीमचे कॅप्टन तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 35 रन होतात आणि 36 रनचं टार्गेट असेल 4 ओव्हरमध्ये. तर चला टॉससाठी या टीम देव चॅलेंजर टीमचे कॅप्टन आणि संस्कार सनरायझर या टीमचे कॅप्टन. जर या मॅचचा सेकंड इनिंगचा जर 35 रन झालेत आणि 36चं टार्गेट असेल. युवा उद्योजक साहिल कोई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आजच्या दिवसातील सेकंड मॅच. हे कंप्लीट करायचे आहेत. प्रतिस्पर्धी टीमची 13 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नयन कोई आणि सूरज कोई ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, तर गोलंदाजीच्या मार्कवर विकी हनवटे आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा. 24 मध्ये 36 करायचे आहेत. हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. जसा पहिला बॉल रिलीज होईल त्यानंतर टायमर ऑन होईल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर भिरकावून दिलाय. साइड स्क्रीनच्या वरतून चेंडू चाललाय सरळ रन मिळतील. हा षटकार एक दर्जेदार स्ट्रोक एलईडी स्क्रीनच्या वरतून आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने स्वागत केलं बॉलर विकी हनवटेचं. 23 मध्ये आता मात्र 30 करायचे आहेत. तेवीस मध्ये अजूनही 30 पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. चांगली भूमिका विकेट कीपर जॉन्टी कोई यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 22 मध्ये अजूनही 30 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. जसा टप्पा पडला थोडासा उशी घेणारा बॉल डीपमध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने थर्डमॅनच्या रिजनला. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन आतापर्यंत होतात या स्कोरबोर्डवर. 36 रनचं टार्गेट. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट होते. समीकरण बदलले. 18 बॉलमध्ये अजूनही 24 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय 6 रनसाठी. हा येतोय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. सूरजच्या बॅटमधून षटकार.
डॉट बॉल ची समाप्ती. अप्रतिम काय स्ट्रोक केलाय, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. समीकरण 14 मध्ये आता मात्र 13 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर सूरजच्या बाटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 29. पुन्हा एकदा फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली बॉलरने, परंतु या चुकीला माफी नाही. हा षटकार येतोय आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एकच रन दूर असेल टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर. समीकरण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 12 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 1 रनची गरज अजूनही आहे. तर जशी मॅच संपेल त्यानंतर देव चॅलेंजर आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. सूरज आणि मैदानाचा ताबा घ्या. गोलंदाजीसाठी देवेन आलाय. 12 मध्ये 1 करायचे आहे. लॉफ्ट केलाय. 1 सिंगल कंप्लीट होते आणि सामना जिंकलाय टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने. आणि या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच सूरज कोई. सूरज आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि चला टीम देव चॅलेंजर विघ्नेश घरत निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल.